सुषमा अंधारे हे नाव महाराष्ट्रभर सुपरिचित आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आपल्या व्याख्यानातून प्रभावीपणे मांडणाऱ्या वक्ता अशी त्यांची ख्याती आहे. आपण कांशीराम आणि मायावती यांच्या विचाराचा वारसा चालवतो असा दावा सुषमा अंधारे करतात. गणराज्य संघाच्या माध्यमातून त्यांनी भारतीय राज्य घटनेतील लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग केले जात आहे. हे घडण्याचे कारण घडले ते अंधारे यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाआघाडीच्या मंचावर जाणे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्या सुषमा अंधारे यांनी परिवर्तनवादी चळवळीशी गद्दारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी खरोखरच आंबेडकर द्रोह केला आहे का? त्यांचे या बाबतीत काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी गुणवंत कांबळे यांनी थेट सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली. पाहुयात काय म्हणाल्या सुषमा अंधारे. जनसामान्याची प्रतिक्रिया सर्वांची त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगता? काय आहे की एकतर तो स्टेज अजिबातच राष्ट्रवादीचा नव्हता. तो स्टेज महाआघाडीचा स्टेज होता आणि त्या स्टेजवर अनेक लोक होते. महाआघाडीच्या स्टेजवर म्हणजे तिथे कवाडे सर होते, तिथे खरात गटाचे सचिन खरात होते, तिथे गवई गटाचे मजरमकर होते, इतरही काही संघटना होत्या, स्वाभिमान संघटनाचे खूप सारे होते. त्यामुळे तो महाआघाडीचा स्टेज होता. आणि गेली अनेक महिन्यांपासून आम्ही गणराज्य चळवळ या बॅनरखाली महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या संघटना एकत्रित करतो. सो अनेक सगळ्या संघटनांचा मिळून गणराज्याची भूमिका म्हणून जेव्हा त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं तेव्हा आम्ही चर्चेला गेलो. निश्चितपणे तो राष्ट्रवादीच्या स्टेजवर नाही, आम्ही महाआघाडीच्या लोकांना, कारण त्या स्टेजवर अशोकराव चव्हाणही होते, सो आम्ही महाआघाडीशी बोलायला गेलो. राष्ट्रवादीचे सर्व त्या ठिकाणी शरद पवार साहेब त्यानिमित्तानं आक्रोश जे आहे समजा जनसामान्याचा आक्रोश वगैरे काही नाही. एका ठराविक विवक्षित गटाचं ते ट्रोलिंग आहे, त्याला आक्रोश म्हणता येत नाही. कारण त्या विवक्षित गटाचंही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बोलणं चालू असतंच की. मग त्यांचं बोलणं चालू असल्यावर ते बोलणं आणि आमचं बोलणं चालू असेल तर ती गद्दारी असंच काय असू शकतं. बरं, ज्यांचा आक्रोश आहे, आक्रोश हा शब्द वापरताय तुम्ही, उद्या तेच जर काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्या सगळ्या महाआघाडीसोबत गेले तर हा आक्रोश तसाच राहणार आहे. तर हा आक्रोश असाच राहील का? आणि त्यातही व्यापक देशहिताचा विचार आम्ही केला पाहिजे. माझ्यासाठी देशहित फार मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की मला भाजपला हरवायचं आहे. सो भाजपला हरवण्यासाठी शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो. या न्यायाने विरोधकांचे प्रामाणिक प्रयत्न माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. जो प्रामाणिक प्रयत्न करणारा कोणीही विरोधक तयार होईल तर गणराज्य चळवळ ही तिथे आपली भूमिका. असं वाटतं की बाळासाहेबांनी या चळवळीला लीड केलं पाहिजे. आम्ही तर म्हणतो की बाळासाहेब आमचे लीडर असले पाहिजेत आणि त्यांची छोटी बहीण म्हणून त्यांनी कधी आम्हाला आदेश द्यावे. भारिप बहुजन आणि समजा बहुजन समाज पार्टी म्हणजे वंचित बहुजन आहे त्यांच्या युती संदर्भामध्ये एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की प्रामाणिक प्रयत्न हा जो शब्द वापरला ना मी, माझं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांनी तर लीड केलंच पाहिजे, बट सायमल्टेनियसली मतांचं विभाजन होणार नाही यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपला बहुजन समाज पार्टी असेल, BRSP असेल, विजय मानकरजी असतील, वामन मेश्रामजी असतील, किती छोटे मोठे सगळे आहेत ना, इकडे इंदिसे आहे, गायकवाड आहे. ठीक आहे की तुम्ही आठवले साहेबांना डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकले का? बरं ठीक आहे, चला आठवले साहेबांना बाजूला ठेवा. तुम्ही कवाडे सरांना पण डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकले का? चला कवाडे सरांना पण बाजूला ठेवू. पण मला सांगा की बहुजन समाज पार्टीला डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकायचं काही कारण आहे का? BRSPला का बरं डिफॉल्टर लिस्टमध्ये टाकताय? विजय मानकर साहेबांना का बरं टाकताय? सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे ना आपण. तर खऱ्या अर्थ मी तर म्हणते की चला काँग्रेस राष्ट्रवादीलाही सोडून देऊ. काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलणी करण्यापेक्षा ना निळ्या झेंड्याचं राजकारण करणाऱ्या बहिर्जींना सोबत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? बस प्रामाणिक प्रयत्न करूया, एवढंच आमचं म्हणणं आहे. बस झालं. 2019 मध्ये तुम्ही जर इच्छुक होता या देशामध्ये इलेक्ट्रल मेरिट हे आयडिओलॉजिकल नाहीये. या देशामध्ये इलेक्ट्रल मेरिट हे कास्ट आणि मनी असं आहे. आणि या न्यायाने मी फार सामान्य कार्यकर्ता आहे आणि आम्हाला मान्यवर कांचीरामजींनी शिकवलेलं आहे
की नेता हे पद येतं आणि जातं, कार्यकर्ता हे पद कायम राहतं. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते असण्यामध्ये जास्त विश्वास ठेवणारे लोक आहोत. आम्हाला केडरबेस कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी मिळेल ती आमची करायची तयारी आहे. ज्याच्याकडे या अर्थाने इलेक्ट्रल मेरिट, इलेक्शनमध्ये जो पैसा आणि या सगळ्या गोष्टी असतात, असा कुठलाही सुयोग्य उमेदवार बहुजन समाज पार्टीने आम्हाला दिला तर आम्ही त्याच्यासाठी काम करायला तयार आहोत. आमचं सिंपल आहे तिथे. आमच्या मनात त्याच्याबद्दल कुठलंही कन्फ्युजन नाही, दुविधा नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की बाबासाहेबांची मुवमेंट जी एक्सपेरिमेंटल टूलने चालवायची होती, जी मान्यवर कांशीराम साहेबांनी चालवली, तो मान्यवर कांशीरामजींचा विचार घेऊन आम्ही काम करतोय. आणि त्या विचाराच्या अनुषंगाने जो कुठला उमेदवार आम्हाला दिला जाईल तो पक्ष नेतृत्वाचा उमेदवार आम्ही मान्य करून आम्ही काम करणार आहोत. तुम्ही प्रयत्न करणार का बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी असं? नाही, आपण फारच लहान माणूस आहे. प्रयत्न करण्यापेक्षा आपण अपेक्षा करूया. लहान नाही असं संकोच घेऊ नका, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे माहिती का, आणि जनसामान्याची अशी प्रतिक्रिया आहे की दोघांची युती व्हावी. हो, मी जनसामान्यांपैकीच एक आहे म्हणून मलाही वाटतं की ती युती झाली पाहिजे. तुम्ही प्रयत्न करणार त्याच्याबद्दल? मला जेवढं शक्य आहे. मी तर आजही अनेक जणांना बोलताना म्हटलं की हे असंच झालं पाहिजे, होत असेल तर चांगली गोष्ट.